आज आपण छान अशी साबुदाण्याची वडी बनवणार आहोत. तर त्यासाठी मी 1 वाटी साबुदाणा 5 ते 6 तास भिजत ठेवलेला होता. तर आता मी याला 10 मिनटं पाण्यातून बाहेर काढून चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवलेला होता. तर आता आपण हा परातीत काढून घेऊया. तर याचं पूर्ण पाणी असं निथळलं गेलं पाहिजे. तर बघू शकता साबुदाण्याचं पूर्ण पाणी निथळलेलं आहे. असा साबुदाणा असा कोरडा असायला हवा. यामध्ये आपण थोडं असं अख्खं जिरं घालणार आहोत, 1 चम्मच. बारीक चिरून घेतलेली लाल मिरची घालत आहे. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. आता मी 2 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहे. ते हाताच्या सहाय्याने मॅश करून घेते. तुम्ही याला मॅशरनं सुद्धा मॅश करू शकता. मी मॅशरचा वापर नाही करत आहे. मी हाताच्या सहाय्याने छान याला असं मिक्स करून घेते व शेंगदाण्याचं कूटसुद्धा घालणार आहे. आणि चवीनुसार मीठ घालूया. आता हे सर्व असं छान असं एकजीव होईपर्यंत याचा छान असं मिक्स करून घेते. पद्धतीने तुम्ही साबुदाण्याचे वडे बनवले तर तुमचे वडे तेलात सुटणार सुद्धा नाही आणि एकदम असे अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही. तर आता आपण असे तुम्हाला जेवढ्या आकाराचे हवे तेवढा गोळा घेऊ शकता. व अशी छान अशी मी वडे अशी छान थापून घेत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे सर्व वडे छान मस्त असे गोल गोल आकाराचे आपण थापून घेऊया. तर बघू शकता मी दुसरा पण वडा छान असा थापून घेतलेला आहे. छान असं मस्त तापलेला आहे. मी छान असे वडे असे थापून घेतलेले आहे. आता हे सर्व वडे आपण असे सोडून घेऊया. तर याला असं मीडियम गॅसवर छान असं फ्राय करून घेऊया. तेल असं छान असं कडकडीत तापलेलं पाहिजे म्हणजे आपले वडे छान असे फ्राय होते. तर याला गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करून घेऊया. छान असे वडे मी मस्त गोल्डन होईपर्यंत छान असे तळून घेतलेले आहे. आता आपण याला छान असं प्लेटमध्ये काढून घेऊया. आजची रेसिपी तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून बघता तर मला नक्की कमेंट करून सांगा. आता प्लेटमध्ये काढून